तातू काय केलास या पोलिसांका सगळं सांगितलंस. आता तुझं ट्रॅक संपलं. नाही 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 फुगोगे. नको घबराव. वाव डोक्यावर ठेव फुगो. अहो ऐका अहो ऐका अहो एक अहो दोन अहो तीन. अहो काय केलास या तातूक मारलास आपल्या. माझो दत्तो मला द्या. माझो दत्तो मला द्या. माझो दत्तो मला द्या. अण्णा पांडू पेडूक द्यायचं राहिलं होतं. अण्णा ऐकाल हे मेल्यानं जे मेलेत ते यावा ना. नाही मेलेत ते कसे येतात. ना आता थांबा. अहो 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 काय झाला. अहो काय झालं तरी काय नको काय झालं घाबरू. डोळे 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 डोळ्याचं काय डोळे डोळे ता पीठ लागला. पीठ काय लावून येतं. काय पीठ खाई पण लावून काय येतं. इथे माझी किती पिटली हे वाट लागली नाही त्या. अहो असं काय करता तुम्ही पण. एवढं चांगलं आपलं संसार हा मुलं बाळत चांगलं राहायचं. आता हे भिवरी आणि तातू बघा किती चांगले राहतात. त्याच्यासारखं आपण चांगलं नाही राहू शकत काय. वचन द्या माका तुम्ही चांगला वागणार. दिलंय वचन. आता चांगलाच वागतले. अण्णा अण्णा नाईकाचा वाडा हाच का. हे अकाउंट कधी उघडलं. माझी इन्व्हेस्टमेंट सगळीकडे आहे. मी शेवंत. आलं आम्ही आलं 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 आम्ही आलं अहो तुम्ही सगळीकडे इन्व्हेस्टमेंट करून ठेवलीत ना. ह्यो त्याचं व्याज. आता जीएसटी भरा काय ती. ओढू नका ते का. ही मालिका खूप गाजली आहे आणि त्यामुळे या मालिकेचं एक प्रहसन करण्याचा आमच्या डोक्यात एक विचार आला आणि आम्हाला माहित नव्हतं कसं होईल. विचारूयात अण्णांना त्यांना कसं वाटलं. भन्नाट एक नंबर. वा वा. छान. हे अण्णा कसे वाटले आमचे. अरे बापरे फारच मजेशीर. आणि भाऊ कदम करतात त्यावेळी काय बोलायचंच नाही. अप्रतिम प्रहसन असतं त्यांचं. पण मला एक वाटतंय आता इथे एक गोष्ट घडायला पाहिजे की काय? इथे एक अण्णा आणि हे अण्णा हे दोघे स्टेजवर आले पाहिजेत. हा. आणि इथे जी शेवंत आहे आणि आमची शेवंत हे एकत्र आले पाहिजेत. बर. आणि एक वेगळा छोटासा डान्स झाला पाहिजे पण ह्या अण्णाचा आमच्या शेवंताबरोबर आणि आमच्या अण्णाचा ह्या शेवंताबरोबर. या या अण्णा या.
आमच्याबरोबर बहुतेक तुम्ही पण पहिल्यांदा बघितलं असेल. हे आम्हाला फार आवडलं हे रूप आणि थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या. आता येणार आहे मी दत्ताकडे. दत्ता, सोहम ना, कितवीला आहेस तू सोहम? 4थी. तुझं सिलेक्शन कसं झालं तुझं? आमची 4ची बेल असते. हा, माझा मित्र होता वर चंद्रशेखर नाईक, तो माझा बेस्ट मित्र आहे. त्याने मला सांगितलं एक तू चिठ्ठी धर आणि ती वाचून दाखव त्यांना. झालं तर नाही. झालं तर नाही. हा मी ती वाचून दाखवली, ऍक्शन पण केली. हा मग त्यांच्यानी परत एक चिठ्ठी दिली, हा ती मी पुन्हा वाचून त्यांना परत दाखवली. हा. मग 15 काय 16 दिवसांनी त्यांचा फोन आला, तुमच्या मुलाचं सिलेक्शन झालं. अरे वा, काय होतं चिठ्ठीत, काय केलं होतं? मी तुमच्यातलो असेल मग माका खेळा कशाक नाही घेणार भाऊ. माका खेळा घेतल्यात माझ्याकडे लाडू चकली होत भाऊ. तू आमच्या घराकडे ये, तुका चिकन मटण घालतले. आता शाळेत काय असतं जेव्हा तुम्ही टीव्हीत दिसताय, मग शाळेतले मित्र काय बोलतात? म्हणतात भारी तुझी मज्जा. बाहेर तुझी मज्जा. आणि मग शिक्षक वगैरे शाळेतले काय म्हणतात? म्हणतात आता आमच्या शाळेतला एक तरी मुलगा झाला, त्याचं अभिनंदन करतात आणि मला सत्कार पण दिला आणि माझ्या राज्यातनं 4था क्रमांक आला चित्रकलात. वा वा, तेही त्याने असं मला सत्कार पण केला आणि राज्यातनं चित्रकलेत आला. आता पुढे मग तू काय ठरवलंय, काय होणार मोठा झाल्यावर? ऍक्टर किंवा सोल्जर. ऍक्टर किंवा सोल्जर. अरे वा वा, चांगलं आहे. आणि त्यांनी मोठेपणे काहीतरी छान काम करावं. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. you. आता येणार छोटा पांडू स्वप्नील, तू कितवीला आहे? 3रीला. तिसरीला आहे. तुझी शाळा? मिलाग्रीत प्रायमरी हायस्कूल. आणि तू ऍक्टिंग केली होती ह्याच्या आधी? 12 पिक्चर होता, पिक्चर होता. तो अजून फक्त टीव्हीत दाखवलाच नाही अजून. आणि तू इतकं छान काम केलं त्याच्यामध्ये, इतकं आवडलं सगळ्यांना. मग तुझ्या सिलेक्शनला तू काय केलं होतं? त्यांनी काय काय करून दाखवलं होतं? सावंतवाडी ते यांची शाळा होती ना, हा. तिथे ऑडिशन घेत होते. तर मी गेलो, काकाने मला लिस्ट देऊन दिली लिहून. ती पाठ करून गेलो. तर कॅमेऱ्यासमोर घाबरलो पहिला आणि सगळं विसरून गेलं. सगळे विसरून गेलंय. आणि वा 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 वा, ह्याच्यातच सिलेक्शन झालं. हा विसरलं म्हणजे हाच पांडू असायला पाहिजे. पांडू, तू सुद्धा खूप मोठा होणार. स्वप्नील, ते शाळेत माझं ना, मी बाहेर पडतो ना, आता घाबरून बाहेर पडतो. का? कारण ती इंग्लिश मिडियमची मुलं असतात ना, भावाची मी वर्गातली, हा. ती वर्गाच्या बाहेरच उभी असतात लपून. काय करतात? बाहेर पडलो की धरणार मला आणि एक डायलॉग म्हणायला लागणार. अरे वा, काय क्रेज आहे बाबा, डायलॉग बोलायला लावणार. मस्त मस्त, खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.